एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं। त्यांच्या लग्नाला 5 वर्षे झाले होते आणि लग्नाच्या काही दिवसानंतर त्यांना त्या ठिकाणी एक मूल सुद्धा झालेलं होतं। सगळं काही सुरळीतपणाने सुरू होतं, पण मात्र सगळं काही सुरळीतपणाने सुरू असताना त्या महिलेच्या घरी तिचा जो नवरा आहे, नवऱ्याच्या भावाचं जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं। म्हणजे ती जी महिला आहे तिच्या दिरासोबत या महिलेचं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं। जेव्हा जेव्हा तिचा नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा दीर घरी यायचा, त्या महिलेबरोबर मोठ्या प्रमाणात गप्पा मारायचा आणि तिला फिरायला सुद्धा बाहेर ठिकाणी घेऊन जायचा, मोबाईलवर सुद्धा मोठ्या प्रमाणात बोलायचा। अशा पद्धतीनं त्या वहिनीचं आणि दीराचेच प्रेमसंबंध निर्माण झालेले होते आणि ती महिला नवऱ्याला सोडून दीराच्याच नादी लागलेली होती। जेव्हा तिला दीर मोठ्या प्रमाणात आवडलेला होता आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती तिच्या नवऱ्याला मिळालेली होती, या दोघांच्या नात्याबद्दल जेव्हा त्याला संशय आला होता तेव्हा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। चित्रपटाला सुद्धा लाजवेल अशी घटना या गोष्टीमध्ये घडलेली आहे आणि त्यामुळं 3 जणांची हत्या म्हणजे 3 जणांचा जीव सुद्धा गेलेला आहे। एका महिलेमुळं 3 जणांचा जीव गेलेला आहे। कशा पद्धतीनं घडलं आहे, काय घडलं आहे हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे हरियाणातील जिंदमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे। नवऱ्याचं नाव सुरेंद्र आहे तर बायकोचं नाव पूजा आहे। या दोघांच्या लग्नाला 5 वर्ष झालेले आहेत आणि लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांना एक मूल देखील झालेलं होतं। अशा पद्धतीनं त्यांचा सुखी संसार सुरू होता, सगळं काही सुरळीतपणाने चालू होतं। पण मात्र एक दिवस तारीख येते 27 मार्च 2025ची। 27 मार्च 2025ला जेव्हा सकाळ होते तेव्हा सकाळ झाल्यानंतर ती जी पूजा आहे ती घरामध्ये जोरजोरात आरडू लागते, ओरडू लागते। घरचे जे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी आरडून ओरडून बोलून घेते आणि सांगते तिचा जो नवरा आहे तो हलत नाही आहे, डुलत नाही आहे, बोलत नाही आहे आणि या अगोदर तो म्हणत होता छातीमध्ये दुखतोय, छातीमध्ये दुखतोय असं तिनं घरच्यांना सांगितलेलं होतं। घरच्यांनी तात्काळ त्याला त्या ठिकाणी तपासलं तर त्याचं त्या ठिकाणी निधन झालेलं होतं, जीव गेलेला होता। उपचार करण्यासाठी जवळच्या दवाखान्यामध्ये दाखवलं पण मात्र त्या ठिकाणी माहीत झालं की तो मृत्युमुखी झालेला आहे म्हणून। मग असं माहीत झाल्यानंतर त्याला तात्काळ पुन्हा घरी वापस आणण्यात आलं। घरच्यांना वाटलं त्याला हार्ट अटॅक आला आहे, साधारण खाजगी दवाखान्यामध्ये नेल्यामुळं डॉक्टरने मृत घोषित केल्यामुळं त्याला वापस आणलं आणि घरच्या मंडळींना त्याला वाटलं की त्याला हार्ट अटॅक आलेला आहे, या अगोदर सुद्धा त्याला असा त्रास होत होता म्हणून घरच्यांनी त्याच्या अंत्यविधीची तयारी सुद्धा केली। पाहुणे रावणे मित्रमंडळी सगळे लोक बोलवले आणि ती जी पूजा आहे ती जोरजोरात आरडू लागली होती, ओरडू लागली होती, कारण की तिचा नवरा तिला त्या ठिकाणाहून सोडून गेलेला होता। आता सगळं काही अंत्यविधी पार पडल्यानंतर ती पूजा मोठ्या प्रमाणात रडत होती, कारण की तिला नवऱ्याशिवाय करमत नव्हतं। बघता बघता काही दिवस निघून गेले आणि काही दिवस निघून गेल्यानंतर सगळे आपापल्या कामाला लागले। जसे सगळे आपल्या कामाला लागले त्याच पद्धतीनं सुरेंद्रचा जो भाऊ होता तो सुद्धा त्याच्या कामाला लागलेला होता आणि कामाला लागलेला असतानाच कामानिमित्त तो शेतामध्ये सुद्धा गेलेला होता। मग जेव्हा तो शेतामध्ये गेला, ज्या ठिकाणी त्यांचा आखाडा होता त्या ठिकाणी गेला, तेव्हा त्याला शेतामध्ये त्याच्या भावाची सुरेंद्रची एक चप्पल पडलेली दिसली। मग चप्पल तिची इथं कसं काय आली म्हणून त्याच्या भावानं शोध सुरू केला। जेव्हा शोध सुरू केला तेव्हा त्या शेतामध्ये चप्पल पडलेली होती आणि असे वरखांड म्हणजे असं काहीतरी वडत नेल्याचे सुद्धा निशाण झालेले होते, कारण की तो मृत्युमुखी पडल्यापासून शेतात कोणी आलं नव्हतं, गेलं नव्हतं म्हणून जे काही वळं होते त्याच पद्धतीनं पडलेले होते। मग त्याची चप्पल इथं कसं काय आली म्हणून त्याला संशय आला आणि त्या ठिकाणी वळंसुद्धा दिसत आहेत, काहीतरी घासत वडत नेल्यासारखे म्हणून त्याला संशय आला आणि 15 दिवसानंतर त्याने घरी जाऊन घरातले CCTV कॅमेरे तपासले। जेव्हा त्यानं CCTV कॅमेरे तपासले तेव्हा त्याला समजलं की या CCTV कॅमेऱ्यामध्ये सुरेंद्र आणि त्याचा जो चुलत भाऊ आहे सोनू नावाचा, हे दोघं जण गाडीमध्ये बसून जाताना दिसत आहेत,
पण मात्र येताना मात्र दिसत नाही आहे. मग नेमकं कशामुळे दिसत नाही आहे, काय दिसत नाही आहे, म्हणून त्याने या सगळ्या प्रकरणाची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली. पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपास चालू केला. तपास चालू केल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातले CCTV कॅमेरे तपासले. तेव्हा समजलं की सुरेंद्र आणि सोनू एकाच गाडीमधून जात आहेत आणि त्यांनी गाडीला एक कपडासुद्धा लावलेला आहे, कारण की त्या ठिकाणी नंबर प्लेट ओळखू येऊ नये म्हणून. मग आता पोलिसांकडे फक्त तेच एक पुरावा होता. मग त्याच पुराव्याच्या आधारे सोनूची चौकशी पोलिसांनी सुरू केलेली होती, कारण की सोनू हा सुरेंद्रचा चुलत भाऊच होता. मग त्याची चौकशी सुरू केल्यानंतर त्याची चौकशी मोठ्या प्रमाणात सुरू झाली. चौकशी सुरू झाल्यानंतर सुरेंद्रची जी बायको आहे पूजा, तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण की तिला वाटलं या सगळ्या प्रकरणामध्ये आता तिचं सुद्धा नाव येणार आहे आणि पोलीस तिचा सुद्धा तपास करणार आहेत, तिची सुद्धा चौकशी करणार आहेत. म्हणून 15 एप्रिल 2025ला पूजानं विषप्राशन करून त्या ठिकाणी आत्महत्या केली. तिचं जीवन संपवलं, कारण की तिला माहिती आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये ती सुद्धा सापडली जाणार आहे आणि तिचं सुद्धा नाव येणार आहे. तिनं आत्महत्या केल्यानंतर तिचा जो प्रियकर होता सोनू नावाचा, तो सुद्धा गावातून फरार झाला. फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. मग गावामध्ये एकच चर्चा सुरू झाली की सोनूनं असं केलं, सोनूनं तसं केलं. अशी चर्चा सुरू झाल्यामुळं सोनूची जी आई होती तिनं सुद्धा बदनामीमुळं किंवा नाव खराब झाल्यामुळं 22 एप्रिल 2025ला तिनं सुद्धा आत्महत्या केली. तिचं जीवन त्या ठिकाणी संपवलं. पण मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी अखेर तो जो सोनू आहे त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर घडलेलं संपूर्ण प्रकरण त्याला विचारलं. तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचं एक खळबळजनक सत्य समोर आलेलं होतं. त्यानं सांगितलं की पूजाचं आणि त्याचं अनैतिक संबंध होते. ते नात्यानं दीर आणि वहिनी होते, पण मात्र एकमेकांना भेटत असताना, बोलत असताना त्या दोघांच्या मध्ये एकमेकांप्रती प्रेम निर्माण झालेलं होतं. आणि जेव्हा जेव्हा सुरेंद्र घरी नसायचा तेव्हा दोघं जण लपून छपून भेटत होते. अशा पद्धतीने त्यांचं प्रेम फुलल्यानंतर त्याची माहिती सुरेंद्रला मिळाली होती आणि माहिती मिळाल्यानंतर त्याला या दोघांच्या नात्यांवर संशय सुद्धा आलेला होता. मग तो रागाच्या भरात या दोघांसोबत काहीतरी करेल म्हणून सोनूनं आणि पूजानं दोघा जणांनी मिळून सुरेंद्रचाच काटा काढायचं ठरवलं आणि एक योजना आखली, एक प्लॅन तयार केला. सोनूच्या आणि पूजाच्या प्लॅननुसार तारीख ठरली 27 मार्च 2025ची. 27 मार्च 2025ला सोनूनं सुरेंद्रला म्हणजे त्याच्या चुलत भावाला शेतामध्ये दारू पिण्यासाठी बोलवलं. आता त्याचा चुलत भाऊ असल्यामुळंच सुरेंद्र सुद्धा त्याच्याबरोबर गेला. मग दोघं जण शेतामध्ये गेले. शेतामध्ये गेल्यानंतर सोनूनं दारूचा बंदोबस्त केलेला होता. दोघा जणांनी त्या ठिकाणी पोट भरून दारू पिली. सोनूनं जरा कमीच पिली, पण मात्र सुरेंद्रला मोठ्या प्रमाणात पाजली. एकामागे एक मोठ्या प्रमाणात त्याला दारू पाजल्यामुळं सुरेंद्र दारूच्या अवस्थेमध्ये बेशुद्ध पडला, म्हणजे शुद्ध त्याला राहिली नाही, शुद्धतेची हरपलेली होती. त्याच संधीचा फायदा सोनूनं घेतला आणि एका इलेक्ट्रिक मोटरच्या माध्यमातून सुरेंद्रला करंट दिला. करंट दिल्यामुळं त्याची त्या ठिकाणी हत्या झाली, त्याचा त्या ठिकाणी जीव गेला आणि जीव गेल्यानंतर त्याची गाडी त्या ठिकाणी सोडून दुसऱ्या ठिकाणी लावून त्यानं काय केलं, त्या सुरेंद्रला वापस घरी आणलं. घरी आणल्यानंतर बेडरूममध्ये नेलं, म्हणजे पूजेची सुद्धा त्याला सहमती होती. पूजानं आणि सोनूनं त्याचा मृतदेह बेडवर ठेवला मध्यरात्री आणि बेडवर ठेवल्यानंतर सोनू त्या ठिकाणाहून निघून गेला आणि निघून गेल्यानंतर सकाळ झाल्यानंतर पूजानं त्या ठिकाणी आरडाओरडा केला. नवऱ्याला हार्ट अटॅक आल्याचं नाटक रचलं आणि नाटक रचल्यानंतर त्याची जी गाडी आहे, ते बाकीचे जे इतर वस्तू आहेत त्याचा योग्य बंदोबस्त सोनूनं केलेला होता आणि अशा पद्धतीनं त्या महिलेनं नवऱ्याचा काटा काढण्यासाठी हा सगळा प्लॅन रचलेला होता. पण मात्र पोलिसांनी योग्य तपास केल्यामुळं आणि पूजाचं नाव त्याच्यामध्ये आल्यामुळं तिनं स्वतःची आत्महत्या करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये सोनूच्या आईनं सुद्धा आत्महत्या केलेली आहे आणि त्या पूजामुळं तिच्या नवऱ्याचा जीवसुद्धा गेलेला आहे. बघा, एका बाईनं लफडं केलं म्हणून 3 जणांचा जीव गेला. कदाचित तिनं तिचा संसार योग्य सांभाळला असता, ती जर त्या पुरुषाच्या त्या सोनूच्या नादाला लागली नसती तर कदाचित 3 जणांचा जीव वाचला असता.
पण मात्र सध्या विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे आणि त्यामधून कशा पद्धतीच्या घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.